नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. महायुतीमध्ये पदांच्या फॉर्म्युलावरून वाद सुरू झाला आहे. गेली काही दिवस हा वाद अंतर्गतरित्या धुमसत आहे. काल मंगळवारी वादावादी झाले. त्यातच आता समिती सभापती पदाच्या निवडकडे देखील लक्ष लागून आहे. कोल्हापूर महापालिकेतील विशेष समिती सदस्यांच्या निवड झाल्या. यानंतर आता या विशेष समिती सभापती पदावर कोण विराजमान होणार याकडे देखील लक्ष लागून आहे. कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीसाठीच्या सदस्यांची नावे जाहीर झाली आहेत. यानंतर स्थायी सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे देखील लक्ष लागून आहे. समिती सभापती पदाच्या निवड पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. यापूर्वी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत काँग्रेसकडून 7, भाजपचे 5, शिंदे सेनेचे 3 तर राष्ट्रवादीचे 1 सदस्य असे एकूण 16 सदस्यांची निवड स्थायी समितीवर करण्यात आली आहे. दरम्यान परिवहन समितीच्या 12 आणि महिला व बालकल्याण समितीच्या 9 सदस्यांची निवड शुक्रवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत झाल्या आहेत. स्थायी समिती सदस्य पदासाठी काँग्रेसकडून इंद्रजित बोंधरे, प्रवीण केसरकर, प्रतिज्ञा उत्तुरे, प्रताप जाधव, अमर समर्थ आणि सुभाष बुचडे, प्रवीण सोनवणे या 7 जणांची निवड करण्यात आली आहे. तर भाजपकडून विशाल शिराळे, राजनंदा महाडिक, नेहा तेंडुलकर, अभिजित मोकाशी आणि पूर्वा राणे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिंदे सेनेकडून अर्चना पागर, शीला सोनुले, अनुराधा खेडकर यांची निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून आदिल फरास यांची निवड स्थायी समितीवर करण्यात आली आहे. मात्र स्थायी समिती सभापती पद हे भाजपच्या वाट्याला असल्याने भाजपकडून स्थायी समिती सभापती पदासाठी विशाल शिराळे आणि नेहा तेंडुलकर यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. विशाल शिराळे हे महापौर पदासाठी देखील इच्छुक होते, मात्र ऐनवेळी त्यांना थांबावं लागलं. त्यामुळे स्थायी समिती सभापती पदासाठी विशाल शिराळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तर नेहा तेंडुलकर यांचे नाव देखील चर्चेत आहे. नेहा तेंडुलकर या अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मानल्या जातात. त्याचबरोबर परिवहन समिती सभापती पदासाठी देखील इच्छुकांनी त्यांच्या नेत्यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसकडून परिवहन समितीसाठी दुर्वास कदम, उमेश पवार, महेंद्र कोरडे, श्रीधर गाडगे आणि अक्षय शेळके यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजपकडून प्रसाद जाधव, हेमंत आराध्य, संतोष लाड, प्रशांत मोरे यांची निवड करण्यात आली आहे. तर शिंदे सेनेकडून सत्यजित जाधव, रोहन अतिग्रे यांची निवड करण्यात आली. तसंच राष्ट्रवादीकडून मानसी लोडगे यांची निवड करण्यात आली. महायुतीतील भाजपला महापौर आणि स्थायी सभापती पद मिळाले आहे. परिवहन सभापती आणि महिला व बालकल्याण सभापती पदाबाबत महायुतीतील फॉर्म्युलानुसार भाजपला महापौर पद आणि स्थायी सभापती पद मिळाले आहे. तर परिवहन सभापती आणि महिला व बालकल्याण सभापती पद हे शिंदे सेनेकडे देण्यात येणार आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या नगरसेविका मानसी लोडगे यांची निवड परिवहन समिती सदस्य त्याचबरोबर महिला व बालकल्याण समितीमध्ये देखील करण्यात आली होती. मात्र मानसी लोडगे यांना दोन्ही समितीमध्ये काम करणे शक्य नसल्यानं त्यांनी महिला व बालकल्याण समितीमधून आपले नाव वगळण्याची विनंती सर्वसाधारण सभेत केली होती. त्यानंतर त्यांचे नाव परिवहन समितीमध्ये कायम करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे 4 सदस्य आहेत, त्यामुळे परिवहन सभापती पदाची मागणी देखील राष्ट्रवादीकडून केली जात आहे. मात्र परिवहन समिती सभापती पद हे शिंदे सेनेच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे या पदावर सत्यजित जाधव यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सत्यजित जाधव हे स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांचे चिरंजीव आहेत. महापौर पद भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर उपमहापौर पद शिंदे सेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता होती. त्यामुळं सत्यजित जाधव हे उपमहापौर पदासाठी इच्छुक होते. मात्र उपमहापौर पदावर जनसुराज्यचे अक्षय जरग यांना संधी मिळाली. त्यामुळे सत्यजित जाधव यांना थांबावं लागलं होतं. त्यामुळं माजी आमदार जयश्री जाधव यांचे सुपुत्र असलेले सत्यजित जाधव यांना परिवहन समिती सभापती पदावर संधी देऊन त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते. दरम्यान महिला व बालकल्याण समिती सभापती पद हे शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. या समितीवर शिवसेनेकडून प्राजक्ता जाधव आणि कौसर बागवान यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी प्राजक्ता जाधव यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या प्राजक्ता जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.